मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे। एक लहान मुलगा समुद्राच्या काठावर फिरत होता। समुद्रामध्ये खूप मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या आणि त्या लाटांमध्ये लहान लहान मासे हे समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन तडफडत होते आणि तो लहान मुलगा काय करत होता, ते मासे उचलून तो त्या पाण्यामध्ये टाकत होता। हजारोच्या संख्येने मासे तडफडत आहेत आणि तो लहान मुलगा एक एक मासा उचलून त्या पाण्यामध्ये सोडतोय। ते पाहून एक हुशार माणूस आपल्यासारखा त्याला हसला आणि म्हणाला, अरे बेटा, तू हा काय मूर्खपणा करून राहिला? तो म्हणाला, पोरगा म्हणाला, काका, मी या माशांचे जीव वाचवतो। तो काका हसला, अरे हजारो मासे आहेत, तू किती लोकांचे जीव वाचवशील, किती माशांचे जीव वाचवशील? तो पोरगा आपला काम करतच होता। त्याने पटकन एक मासा उचलला आणि त्याने म्हटलं, काका, किती माशांचे जीव वाचतील मी सांगू शकत नाही, पण हा बघा, ह्या माशाचा मी जीव वाचवला। आणि त्याने मासा पाण्यात फेकला। आता मला सांगा, तुम्ही कोणासारखे व्हाल? त्या लहान पोरासारखे का त्या काकासारखे? काय म्हणणार? लहान पोरगा जसा विचार करत होता तसा विचार जर आपण प्रत्येकाने केला की मी माझ्या हिश्श्याचं जे काही येणार आहे ते मी करायला तयार आहे, तर मग या पुढचे उपाय लागू होतील। कारण आता या कर्मचारी लोकांना मी इथे बोलवत आहे, दोघं तिघ जण जे आहेत ते थोडस इथे या। थोडस आपण एक प्रयोग करूया। मी काही जास्त तुम्हाला काही त्रास देणार नाही आहे। मी तुमच्यातला फक्त या दोघ जण तरी या। यांनी बोलल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही थोडस डोळे बंद करा, डोळे मिटून घ्या। थोड्या वेळ सगळेजण थोडस शांत राहा। तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, यांच्या चेहऱ्याकडे बघा। एक आपल्याला छोटस मी विचार करायला सांगणार आहे। बघा, तुमच्या समोर एक पंचपक्वान्नाची थाळी अशी तुमच्या समोर भरून आणलेली आहे। त्याच्यामध्ये पुरी आहे, बासुंदी आहे, जिलेबी आहे। आता तुम्ही त्या जिलेबीला उचललं आणि आपल्या घास आपल्या तोंडामध्ये घातला आणि तुम्हाला छान तो खाताय। तुम्ही आनंद वाटतोय? तुम्हाला आनंद वाटतोय ना? वाटतो ना? ठीक। तुम्हाला जोडेजी जिलेबी खाताय तुम्ही, असं तुम्हाला आनंद वाटतोय असा विचार करा। आता बघा, एक मिनिट थोडं शांत राहा, सगळ्यांनी शांतपणे ऐका। हे फार महत्वाची गोष्ट आहे। आपण गंमत नाही करत आहे, आपण एक प्रयोग करतोय। बघा, आता अचानकपणे तुमचा एक दुश्मन त्या ठिकाणी आला, वैरी तुमच्या त्या ठिकाणी आला। ऐका 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 ऐका, परिस्थिती बदलली आहे। जिलेबीचा घास तोंडात गेलेला आहे आणि दुश्मन त्या ठिकाणी आला आणि म्हणू लागला, अरे माझ्या घरून आला होता ताट, तू कशाला तोंड लावलास त्याला? हरामाचा माल वाटला का तुम्हाला? जिलेबी खाऊन राहिला, खा ना, फुकटची भेटली तर खा। आता गोड लागते का जिलेबी? आता नाही लागत तुम्हाला जोडीची? आता नाही लागत, ठीक आहे। आता बघा, जे मगाशी गोड वाटत होती जिलेबी आता गोड वाटत नाही। कारण काय की खिलवणाऱ्याची भावना त्या मागे आहे। आणि खिलवणाऱ्याची भावना जर खराब असेल तर आपल्याला ते अन्न गोड लागेल का? नाही। आता पुन्हा तुम्ही डोळे बंदच ठेवा आणि विचार करा, तुम्ही आपल्याच घरचं अन्न खाऊन राहिले, तुमच्या बायकोन बनवलेलं आहे आणि अगदी चांगलं बनवलेलं आहे, तुमच्या आवडीची भाजी, तुमच्या आवडीचा सर्व स्वयंपाक आहे। आता तुम्ही पोळी खाल्ली आणि घास आपल्या तोंडात घातला आणि भाजी एकदम मस्त झालेली आहे।
हा, खूप छान वाटते तुम्हाला, स्वयंपाक मस्त झालेला वाटला. आता दुसरा घास घेतला, आपल्या तोंडाजवळ नेला आणि एकदम तुम्हाला आठवला, अरे हा जो गहू पिकवणारा कास्तकार आहे, यानं आत्महत्या केली तर नसेल. आणि त्या बाईचे अश्रू, त्या आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाचे रड, ते सर्व या पोळीमध्ये तर नाही उतरले असतील. अरे तो कास्तकार बिचारा रडतो, ज्याने हे अन्न पिकवलं, जे अन्न मी खाऊन राहिलो, तो कास्तकार रडून राहिला, आत्महत्या करून राहिला. आता गोड लागते का? आता पोळी बरोबर वाटते का? नाही, आता नाही बरोबर वाटत. म्हणजे भावना जी आहे ही फार महत्वाची आहे. बस, माझं काम झालं. धन्यवाद तुम्हाला की तुम्ही इथे येऊन आम्हाला सहकार्य केलं. आता तुम्ही आपापली जागा घेऊ शकता. सांगण्याचं तात्पर्य हे होतं, सांगण्याचं तात्पर्य हे होतं की आपल्याला जी भावना, पहा महत्वाची काय आहे, समजा ही भावना शेतकऱ्याच्या बद्दलची आपल्या मनामध्ये तयार झाली तर आपण त्याग करू शकतो. हा, म्हणजे भावना जशी राहील, अन्नाला चव तशी येईल. आणि भावना खिलवणाऱ्याची कशी पाहिजे? चांगली पाहिजे. तर आपल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी आपल्या समाजातील जेवढे असे लोक आहेत जे शेतकरी नाहीत, त्यांनी सुद्धा काय विचार केला पाहिजे? आमच्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी आम्ही तयार आहोत. बोला काय करायचं आहे? आता मला सांगा, किती लोक तयार आहेत? शेतकरी वाचले पाहिजे, हात वर करा बरं. किती लोक तयार आहेत? शेतकरी वाचले पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. किती लोक तयार आहेत? याच्यासाठी जर वेळ त्याग करायची वेळ आली, हा, तर किती लोक त्याग करायला तयार आहेत? सर्वजण तयार आहेत. छान 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 छान. तर आता आपण उपाय सुरू करू. तर उपाय आहे हा शेतकरी हित संरक्षण कायदा. या कायद्याला पहिल्यांदा जर काही बनवायचं असेल, जर तयार करायचं असेल, तर पहिल्यांदा किसान विकास निधी किंवा किसान मदत निधी हा तयार झाला पाहिजे. आता किसान विकास निधी कसा तयार होऊ शकतो याचे अनेक उपाय अनेक जण सुचवत आहेत. मी तुम्हाला पण आवाहन करणार आहे की तुमच्या डोक्यामधून जर एखादी शक्कल निघाली की आपला हा किसान विकास निधी कसा तयार होऊ शकतो, याच्यासाठी जास्तीत जास्त कसं तुम्ही बनवू शकता, तर त्याच्यातले काही उपाय तुम्ही सुचवा. आपण त्या पुढच्या आवृत्तीमध्ये, त्या पुस्तकामध्ये हे पण लिहून काढू. म्हणजे मी असं मानतो की मी जे लिहिलेलं आहे हा एक ढाचा आहे आणि त्याला अजून परिपूर्ण आपल्याला करायचं आहे. तर मी जे उपाय लिहून काढलेले आहेत ते कसे आहेत? सगळ्यात प्रथम जेवढे मिनिस्टर आहेत, मंत्री आहेत, त्यांचे जे सरकारी मानधन मिळते त्याच्यातून 2 दिवसाचं मानधन सानुग्रह म्हणजे आग्रहपूर्वक कपात करून ते किसान विकास निधीमध्ये टाकण्यात यावं. मंजूर आहे? आणि मला वाटतं कोणताही मिनिस्टर नाही म्हणणार नाही, कोणताही मंत्री नाही म्हणणार नाही, किसान विकास निधीमध्ये 2 दिवसाचं मानधन दर महिन्यातलं गेलं पाहिजे. आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री नाही आहेत, फक्त आमदार आहेत, 1 दिवसाचं मानधन किसान विकास निधीमध्ये महिन्यातलं गेलं पाहिजे. आता आपले पंचायत समितीचे सभापती आहेत, जिल्हा परिषदचे मेंबर आहेत, ज्यांना ज्यांना मानधन मिळते त्यांचं 1 दिवसाचं मानधन दर महिन्यातलं हे त्या किसान विकास निधीमध्ये गेलं पाहिजे. आता IPL सुरू झाले. IPL मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपले कोण आहे ते मोदी, हा, तर हे मोदी साहेब मोठ्या प्रमाणात विदेशी प्लेयरना, विदेशी खेळाडूंना कोट्यावधी रुपयामध्ये खरेदून राहिले. आता तो फ्लिंटॉफ म्हणजे इंग्लंडचा प्लेयर,
त्याला 6 कोटी रुपयामध्ये खरीदलं. आता 6 कोटी रुपया खरीदा नाही, 12 कोटी खरीदा. आपला कायदा काय म्हणेल, जितक्या रुपयाला तुम्ही त्या विदेशी प्लेअरला खरीदला तेवढाच पैसा किसान विकास निधीमध्ये टाकून द्या. अशा प्रकारे तुम्ही त्याला पैसा दिल्याबरोबर इकडे फंड आला पाहिजे. एकाने मला एक सजेशन चांगलं दिलं, सल्ला एक चांगला त्यांनी दिला की आपल्या भागामध्ये रेतीचं उत्खनन खूप होते, त्याच्यामुळे पाण्याची पातळी खाली जाते आणि पाण्याची पातळी खाली गेल्यानंतर आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होते. म्हणून या उत्खननामधून जेवढा पैसा सरकार कमवत असेल लिलाव करून, त्याच्यातली अर्धी रक्कम ही शेतकरी रिलीफ फंड मध्ये, शेतकरी सहायता निधीमध्ये ही गेली पाहिजे. आता एकाने अजून एक उपाय सुचवला, जेवढ्या विदेशी कंपन्या आपल्या देशामध्ये येऊन व्यापार करून राहिलेल्या आहेत त्यांच्यावर शेतकरी मदत कर सरकारने लावला पाहिजे आणि तो पैसा आपल्या या निधीमध्ये आला पाहिजे. जेवढे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या पगारातून, आता 6वा वेतन आयोग लागला तर भरपूर पैसे मिळाले, एक दिवसाचं कमाई, एक दिवसाची जी काही कमाई असेल ही सानुग्रह कपात करून ही या शेतकरी रिलीफ फंड मध्ये शेतकऱ्यांच्यासाठी जमा करायचा एक फतवा निघाला पाहिजे. तेवढीच रक्कम सरकारने आपली त्या ठिकाणी दिली पाहिजे. आता जे इतर लोक आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, या सगळ्या लोकांवर सुद्धा विशेष करून हा शेतकऱ्यांचा टॅक्स, शेतकऱ्यांचा कर हा त्या लोकांवर लावला पाहिजे आणि सगळ्यांनी स्वेच्छेने तो द्यायला तयार झाला पाहिजे. आपल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सगळ्यांनी तो खुशीने दिला पाहिजे. अशा प्रकारे जर निधी जमा झाला तर कोट्यावधी रुपयांचा निधी हा शेतकरी रिलीफ फंड मध्ये उभा राहू शकतो आणि सरकार हे सहजपणे करू शकते. कारण यापुढे सरकारला कोणालाही सबसिडी द्यायची नाही आहे, कर्जमाफी द्यायची नाही, काहीच द्यायचं नाही. पण पहिल्यांदा हा किसान विकास निधी जमा झाला पाहिजे. हा जमा होऊ शकतो असं किती लोकांना वाटतं, जरा हात वर करा. किसान विकास निधी उभा होऊ शकतो कायद्याने, हात वर करा. किसान विकास निधी उभा होऊ शकतो, आपला कायदा पुढे जाईल, किसान विकास निधी उभा राहू शकतो. चला मग थोडासा देवाचं नाव घेऊ. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हे गोपाला गोपाला हे गिरधारी गोपाला, गोपाला गोपाला हे गिरधारी गोपाला, हे गोपाला गोपाला कृष्ण मुरारी गोपाला, गोपाला गोपाला कृष्ण मुरारी गोपाला, हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. तर अशा प्रकारे पहिल्यांदा आपण निधी तयार केला. आता या निधीमधून आपण एक एक उपाय कशा प्रकारे आपला शेतकरी समृद्ध होणार आहे हे आपण समजून घ्या. शेतकरी समृद्ध होण्यासाठी आपण काय केलं की एक आयोग तयार केला. जसं वेतन आयोग बनते ना, कर्मचाऱ्यांना पगार किती मिळाला पाहिजे याच्यासाठी काय बनला, एक आयोग बनला, कमिशन. तसं एक शेतकऱ्यांचं कमिशन राहणार आहे. या कायद्याने ते कमिशन बनवलं आणि ह्या कमिशनला काम काय दिलं की प्रत्येक अन्नधान्याच्या किमती ठरवायच्या. आता किमती कशा ठरवायच्या, तर आपण असं म्हटलं की 1950 ते 1960 ला आपल्या देशामध्ये जेव्हा तो शेतकरी समृद्ध होता तेव्हा जे प्रमाण होतं त्या प्रमाणामध्ये
ते प्रमाण लागू करायचं आणि आजच्या हिशेबाने किमती ठरवायच्या. म्हणजे जसं मगाशी आपण हिशोब काढला तर एका पगारामध्ये 1 क्विंटल 100 किलो धान्य मिळत होत आणि आताचे पगार किती आहेत? म्हणजे एका पगारामध्ये जर 100 किलो धान्य मिळत असेल तेवढा भाव हा आपल्याला पाहिजे. मग आता आपला हक्क किती झाला? तुम्ही वाढवा किती पगार वाढवायचे, पण जितके पगार वाढले तरी त्या धान्याची किंमत किती राहील? एका पगारात 100 किलो. वेतन आयोग जसजसा भाव वाढवेल म्हणजे पगार वाढवेल तसतस आपल्या मालाच्या किमती आपोआप वाढायला पाहिजे. अशी कैची बनवली तर काय होईल की पगार वाढले तरी सुद्धा आपला शेतकरी जसा समृद्ध होता तो तसाच राहील. आतापर्यंत काय होतं, या पगाराला आपल्या किमतीची म्हणजे हमी भावाची कैची नव्हती, सांगड नव्हती, त्याला जोड नव्हती. त्याच्यामुळे काय व्हायचं, आपलं धान्याची किंमत वाढली रे वाढली की कर्मचारी बोंबळणार, महागाई वाढली, महागाई भत्ता वाढवा वाढवा वाढवा, आणि अजून 2 रुपये वाढले असेल तर 4 रुपयाचा लाभ पाडून घ्यायचा. आता मात्र काय होईल, या कायद्याने अशी तरतूद केली की पगाराचं प्रमाण हे धान्याच्या किमतीशी जोडेल आणि धान्याची किंमत ठरवण्याची जे प्रमाण आहे ते 1950चं घ्यायचं, 1960चं घ्यायचं, 70चं घ्यायचं का 80चं घ्यायचं हे सरकार ठरवेल, केंद्र सरकार ठरवेल. पण 80च्या पुढे आपण जाऊ देणार नाही. कारण काय, 80 पर्यंत कोणी शेतकरी आत्महत्या करत नव्हता, पण आत्महत्या झाल्या सुरू या नंतरच्या काळात म्हणजे 1990च्या नंतर आत्महत्या सुरू झाल्या. तर अशा प्रकारे हमी भाव हा ठरवताना आयोग तयार करून आयोगाद्वारे आता आपण तांदूळ म्हटला तर एकाच प्रकारचा तांदूळ नाही पिकत, तर मग प्रत्येक प्रकारचा तांदळाची जात आणि त्याचे हमी भाव. आता आपण पाहिलं की हमी भाव किती मिळतोय. मी मगाशी तुम्हाला सांगितलं युरोप मधला हमी भाव 100 रुपये शेतकरी खर्च करत असेल तर त्याला 135 मिळतो. इकडे जपान मध्ये 100 रुपये खर्च करत असेल तर 150 मिळतो. आपल्या देशामध्ये 100 रुपये खर्च करत असेल तर 70 रुपये मिळतो. मग शेतकरी आत्महत्या करायला नाही तर काय, कसं कर्ज फिटणार, तो कसा पुढे जाणार. 100 रुपये खर्च करून वाढली पाहिजे आणि कुठेतरी एक समीकरणाला सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. जेव्हा शेतकरी समृद्ध होतात तेव्हाच समीकरण आपल्या देशामध्ये जर पुन्हा लागू झालं तर शेतकरी समृद्ध होऊ शकतो. आपण एक एक गोष्ट पाहतोय. पहिल्यांदा आपण काय पाहून राहिलो, शेतकरी समृद्ध होण्यासाठी हमी भाव कसा तयार करायचा. हमी भाव तयार करत असताना आपण काय केलं, एका पगारात 100 किलो हे आपण आपली मागणी किती ठेवली, एका पगारात 100 किलो. चला चालू द्या, तुमचे पगार वाढून द्या, आमच्या धानाची किमती आपोआपच वाढल्या पाहिजे. ही गोष्ट सगळ्यांना समजली का. हमी भाव कसा ठरवला गेला पाहिजे आणि असा जर झालं तर शेतकरी समृद्ध होऊ शकतो की नाही. अशा प्रकारे जर भाव ठरले तर शेतकरी समृद्ध होण्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही. आपोआपच शेतकरी समृद्ध होईल. मग त्याला कर्जमाफीची गरज आहे का नाही, त्याला वीज बिल माफी पाहिजे का नाही, त्याला कोणत्या सबसिडी पाहिजे का नाही, काय गरज नाही. काय पाहिजे ते दान दक्षिणा तो स्वतः तुम्हाला देईल, सरकारला देऊ शकतो. असा समृद्ध त्याला बनवायसाठी हा हमी भावाचा कायद्यामध्ये आपण अशा प्रकारची तरतूद केली आहे. तर सगळ्यांना पटलं, ज्यांना पटलं हात वर करा. हमी भाव सगळ्यांना पटला. अशा प्रकारे हमी भाव आला पाहिजे. ठीक आहे, आपण थोडस देवाचं नाव घेऊया. जय शिव ओंकारा जय
शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी ही किमान त्याचं जे भाव आहे तो किती असायला पाहिजे याच्याबद्दलची तरतूद या कायद्यामध्ये. आता आपल्याला त्याच वेळेस आपल्या जनतेला कमी भावामध्ये आणि पोटभर अन्नधान्य पुरवायचं आहे. आता हे कसं? तर बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, जरा समजून घ्या. तुमच्या फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मोठं कोडं आहे. आपण कोडे घालतो की नाही? अंधाऱ्या कोठडीत म्हातारी मेली, 5 जण असून दोघांनी नेली वगैरे, असं कोडं घालतं की नाही? तर तसं एक मोठं कोडं आपल्या सरकार समोर होतं की इकडे शेतमालाला भाव दिले तर गोरगरीब जनता उपाशी राहील आणि उपासमारीने लोक मरतील. पण हे नाही झालं पाहिजे. आता पहा, या कायद्याने आपल्याला कशा प्रकारे याची समीकरण हे कोडं कसं सोडवलं. तर जे धान्य आपण शेतकऱ्याकडून विकत घेतलं आणि त्याला भरपूर आपण पैसे दिले, तर पैसे कुठून आले? पैसे कुठून आले? जनतेकडून आले. आपल्याच लोकांमधून पैसे उभे झाले आणि सगळ्या जनतेने जे पैसे सरकारजवळ दिले त्या पैशातून ही खरेदी झालेली आहे. व्यापार करण्यासाठी झालेली नाही. म्हणजे व्यापारी तत्वावर झाली आहे का खरेदी? नाही. मग आम्ही खरेदीचं जे मूल्य आहे हे खरेदीचं मूल्य बाजूला ठेवून देऊ. आता धान खरेदी केल्यानंतर त्याला पिसाई करावं लागते, पॉलिश करावा लागतो. त्याला आपण प्रक्रिया म्हणतो. म्हणजे कुठलंही धान्य खरेदी केल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करण्यात येते आणि प्रक्रियेसाठी खर्च येतो. आता विकत घेण्यापासून तर प्रक्रिया करून ते आपल्या रेशनच्या दुकानामध्ये, कंट्रोलच्या दुकानामध्ये पोहोचेपर्यंत त्याच्यावर खर्च येतो आणि त्या कंट्रोलच्या दुकानदाराचा कमिशन पण राहतो. हा खर्च फक्त विचारात घेण्यात आला पाहिजे. आता बघा, समजा 1 किलो तांदूळ बनवण्यासाठी मिलिंग केला, त्या मिलिंग मधून तो तांदूळ काढला, पॅकिंग केला, पॅकिंग करून तो स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचवला आणि त्या दुकानदाराचा कमिशनही त्याच्यात मिळवला. तर किती किंमत येऊ शकते? फक्त प्रक्रियेची जास्तीत जास्त 2 रुपये. माझ्या हिशोबाने त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकत नाही, पण तेवढी नाही येत. आता हे जे 2 रुपये त्याची किंमत खरोखर आलेली आहे, लागलेला खर्च, आपण हाच खर्च विचारात घेणार आहोत. खरेदी केलेली किंमत विचारात घेणार नाही. आता स्वस्त धान्य आपल्याला पुरवायचं आहे, मुबलक धान्य पुरवायचं आहे आपल्या देशातल्या जनतेला. तर 2 रुपयामध्ये हा तांदूळ, घेतलेला तांदूळ हा जनतेपर्यंत जाऊ शकतो का? हो, जाऊ शकतो की नाही? किंमत सरकारने व्यापार नाही करायचा आहे. पैसे आणले कुठून? जनतेकडून. व्यापार करायसाठी पैसे घेतले का? नाही. मग या योजनेच्या माध्यमातून आपल्याला आता एक अन्नपूर्णा योजना आपण या कायद्यामध्ये समाविष्ट केली आहे. त्याच्यामध्ये आपण या पहिला घटक दिलेला आहे की असे वृद्ध व्यक्ती जे 65 वर्षाच्या वर आहेत आणि ज्यांना कोणताही आर्थिक आधार नाही आहे, अशा व्यक्तीसाठी फुकट, निःशुल्क असं अन्नधान्य 12 किलो दरडोई हे त्या कायद्याने त्यांना मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर जे 50,000 रुपयाच्या आतील ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे, आपण बीपीएल म्हणतो, बीपीएल समजतं ना? बीपीएल आपल्यामध्ये 15,000 रुपयाची मर्यादा घेतलेली आहे. आपण या कायद्यामध्ये केली मर्यादा बीपीएलची किती? 50,000. 50,000 रुपयाच्या ज्यांचं खालचं उत्पन्न आहे अशा लोकांसाठी या कायद्यामध्ये तरतूद अशी केलेली आहे की जर त्यांच्या घरामध्ये एखादा अपंग व्यक्ती आहे किंवा मानसिक दृष्ट्या विकलांग आहे, अशा व्यक्तीसाठी दरडोई त्यांना 12 किलो धान्य निःशुल्क मिळेल. मात्र अपंग माणूस, समजा तो कुठे शासकीय नोकरीत आहे, त्यांनी काही फायदा घेतलेला आहे
आणि तो आपले स्वावलंबी आहे, करू शकतो काम, तर मग अशा माणसाला मात्र मिळणार नाही. त्यानंतर ह्या ज्या 50,000 रुपयाच्या घटकासाठी आपण काय केलाय, ना खर्च म्हणजे मुनाफा नाही आणि नुकसान नाही, हा प्रक्रिया करण्यासाठी जो आलेला खर्च आहे हा एवढाच खर्च त्याच्याकडून घ्यायचा आहे. आणि त्या 50,000च्या उत्पन्न घटकामधला ज्या व्यक्तीला 2 रुपये जो काही खर्च आला असेल, मी 2 रुपये म्हणतो म्हणून तुम्ही 2 रुपयावर जाऊ नका. प्रक्रिया करण्यासाठी समजा 8 आनेच खर्च येऊन राहिला असेल तर 8 आने, जेवढा खर्च येत असेल वास्तविक तेवढ्याच खर्चाच्या त्या रकमेमध्ये त्याला ते धान्य मिळालं पाहिजे. म्हणजे उत्पन्न घटक 50,000 रुपयाच्या आतला त्यांना 2 रुपयाच्या आतमध्ये ते धान्य त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकतं या कायद्याने. इथपर्यंत पटलं. मी आता पुढे चाललो. 50,000च्या वरती ज्याचं उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न आणि 2 लाखाच्या खाली आहे असा आपण केला दुसरा घटक. या घटकाला आपण काय करणार आहोत, ही जी प्रक्रियेसाठी आलेला खर्च तो घेणार आहोत अधिक त्याच्यामध्ये जोड कशाची देणार आहोत, जो आपण फुकट अन्नधान्य म्हाताऱ्यांना वाटलं, अपंगांसाठी वाटलं, त्यासाठी प्रक्रियेवर होणारा जो खर्च आहे हा खर्च त्याच्यात जोडा. म्हणजे नुकसान सरकारचं झालं नाही पाहिजे अशा प्रकारे तो जो खर्च झाला तो खर्च कोणाकडून वसूल झाला, 2 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पन्न आहे 50,000च्या वरती आहे अशा लोकांकडून तो खर्च वसूल होऊन गेला. आता तो खर्च किती असेल, जास्तीत जास्त 1 रुपया. त्याला 1 रुपयाने महाग दिला आपण, म्हणजे 2 रुपयाच्या जागी 3 रुपये किलो त्याला दिला, अन्नधान्य त्यालाही मिळालं. आता 2 लाखाच्या वरती जे लोक आहेत उत्पन्न कमवत आहेत त्यांच्यासाठी हे 3 रुपये जे आहेत ते लागू आहे, अधिक जी खरेदी किंमत आपली होती शेतकऱ्याच्या कडून घेण्याची त्या खरेदी किमतीच्या अर्धी किंमत, म्हणजे आपण धरून चला का 150 रुपये किलो तांदूळ घेतला असेल तर 75 रुपये त्याच्याकडून घेणार आहोत, अधिक हे 3 रुपये त्याच्याकडून घेणार. अशा प्रकारे तरतूद आपण करून ठेवली. त्याच्यामुळे काय होईल की त्याला सुद्धा अर्ध्या किमतीमध्ये ते माल मिळालेला आहे. आता हे जे अर्धी किंमत मिळाली 75 रुपये वसूल केले आपण 2 लाखाच्या वरती कमवून राहिलं त्याच्याकडून, हे सुद्धा सरकारला जात नाही, सरकारला द्यायसाठी नाही, तर पुन्हा वापस शेतकरी रिलीफ फंड शेतकऱ्याच्या त्या मदत निधीमध्ये तो पैसा पुन्हा गेला पाहिजे. अशा प्रकारे अन्नपूर्णा योजना जी आहे ही संपूर्ण जनतेला कमी भावामध्ये अन्नधान्य पुरवठा करू शकते. दरवर्षी कराच्या रूपाने हा शेतकरी मदत निधी उभा करायचा, शेतकऱ्यांचा माल खरेदी करायचा आणि जनतेला कमी भावामध्ये अन्नधान्य पुरवठा करायचा. हे इतर देश करून राहिले आहेत. मी काही नवीन गोष्ट सांगत नाहीये बंधूंनो, सगळी माहिती काढली मी. इतर देशामध्ये हे चालू आहे, फक्त आपला देश हे करत नाही आणि आपल्याला ते करायला सांगायचं आहे. तर म्हणजे एकाच वेळेस आपल्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो आणि जनतेला कमी भावामध्ये अन्नधान्य मुबलक प्रमाणात मिळू शकतो. याच्यामुळे आणखीन एक फायदा होईल, घरचं अन्न स्वस्त होईल. घरचं अन्न घरचं खाणारा आपल्या बायकोच्या हातचं खा, स्वस्तामध्ये जेवण होईल. हॉटेलमध्ये जाल तर महाग होईल. हॉटेलवाल्याला भेटणार आहे का कंट्रोलचा तांदूळ? त्याला नाही मिळणार, तर त्याला बाजारातून घ्यावा लागेल, तर तो महाग मिळेल. म्हणजे घरात खाणाऱ्यांची संख्या आपोआप वाढेल आणि घरच्या गृहिणीला सुद्धा जरा मान प्राप्त होईल. नवरा बरोबर घरी येऊन जेवत जाईल. अशा प्रकारे या कायद्यामध्ये अन्नपूर्णा योजना ही समाविष्ट. आता मला एकाने प्रश्न विचारला, का हो सर्व जर धान्य सरकारने घेतलं तर मग मार्केटमध्ये हे सगळे जे चालू आहेत दुकानदाऱ्या वगैरे, मग हे सर्व बंद होतील का?
मी सांगितलं बिलकुल नाही. कारण या कायद्यामध्ये आपण काय केलं, शेतकऱ्याची व्याख्या केलेली आहे. शेतकरी म्हणजे कोण? म्हणजे माझ्यासारखा एक वकील माणूस आहे, 10 एकर शेती घेऊन ठेवली आहे, शेती करतो. इकडे एक डॉक्टर आहे, त्यांनी 10 एकर शेती घेतली आहे. हे काही शेतकरी आपण मानत नाही. शेतकरी कोण? तर ज्याचं संपूर्ण कुटुंब हे त्या शेतीच्या उत्पन्नावर आधारित आहे. त्याला इतर कुठलाही जोडधंदा किंवा काही तो करत नाही आहे, असा म्हणजे जातीवंत शेतकरी हाच फक्त या कायद्याचा फायदा घेऊ शकेल. आणि याची जी प्रक्रिया दिलेली आहे खरेदीची, त्याच्या सुरुवातीपासून अशी व्यवस्था केलेली आहे की आपल्या गावामध्ये पहिलेच रेकॉर्ड बनेल. 7/12 दाखव, तुझ्या घरचं उत्पन्न वगैरे कोणापासून होते, कसं होते, काय होते, सर्व चौकशी होईल. त्याची यादी ही आपले लोकप्रतिनिधी तपासून घेतील. असं नाही होणार की बा तिथे शेतकरी राहायला बाजूला आणि भलताच फायदा घेऊन राहिला. तर ऑब्जेक्शन जर घेतलं, समजा एखाद्याला माहित झालं, जसं इथे आपले बरेचसे कार्यकर्ते जागरूक असतात, त्यांना माहित झालं की या गावामध्ये शेतकरी दुसराच आहे, फायदा दुसरा घेऊन राहिला, तर ही झाली बदमाशी, ही झाली फसवेगिरी. तर फसवेगिरी करणाऱ्याला शिक्षा याची सुद्धा तरतूद त्या कायद्यामध्ये आहे. असं जर कोणी खोटं नाटं सांगून जर शेतकरी आहो म्हणून जर सांगून फायदा घ्यायचा प्रयत्न केला तर रिपोर्ट केला, पकडला गेला, लगेच त्याला शिक्षा होऊ शकते. तर अशा प्रकारे आपल्या या कायद्यामध्ये आपण अन्नपूर्णा योजनेच्या द्वारे आपण ही शेतकऱ्यांच्या म्हणजे चांगला भाव दिल्यासोबत आपण जनतेला स्वस्त भावामध्ये, कमी भावामध्ये अन्नधान्य पुरवठा करण्याची व्यवस्था केलेली आहे. आता मला सांगा, होऊ शकतं की नाही? मी जी योजना सांगितली त्या पद्धतीने जर सगळ्यांना आपण अन्नधान्य पुरवठा केला तर सरकार करू शकते की नाही? हात वर करा जरा, करू शकते म्हणणारे. होऊ शकतं की नाही? होऊ शकते की नाही? व्हेरी गुड. तर असं संकट मोचन करणाऱ्या हनुमंताचं आपण आता थोडस नाव घेऊ. कारण हे जे संकट आहे हे आता आपलं निवारण होत आहे आणि त्यामुळे हनुमंताचं आपण नाम घेऊ. नाम घेता मुखी राघवाचे, नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. नाम घेता मुखी राघवाचे, नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. तर अशा प्रकारे त्याने आपल्याला शेतकरी कोण, शेतकऱ्यांची व्याख्या काय आणि कोणाला फायदा व्हायला पाहिजे या सगळ्याची आपण त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. आता या सगळ्याचा आधार आहे, तो आधार म्हणजे आपला शेतकरीचा मदत निधी उभा होणं. मी आज तुम्हा सगळ्यांना असं आवाहन करायला आलेलो आहे की आपल्यातले किती लोक असे तयार आहेत की मी आपल्याला 1 दिवसाचं श्रमाचं दान, मला माझ्यासाठी मागत नाहीये, मी मागतोय सरकारला तुम्ही द्यायला तयार व्हा. तुम्ही जर 1 दिवसाचं श्रमाचं दान द्याल तर हा कायदा लागू करणं अत्यंत सोपं आहे. आणि दान करण्याचा संकल्प सरकारवर आपल्याला दबाव आणावा लागेल की माझ्या या प्रयोगाने, माझ्या या राष्ट्रीय कीर्तनाच्या या सेवेने मी इतक्या लोकांना तयार केलं की हे 1 दिवसाचं श्रमदान करायला तयार आहेत. मग हा कायदा आपल्याला लागू करायला काही वेळ लागणार नाही. जर खेड्यापाड्यातून माझे हे सगळे बांधव जर हे श्रमदान करायला तयार आहेत तर शहरात राहणारे ते श्रीमंत सगळ्यांना श्रमदान करायला काय हरकत आहे? आणि श्रमदान म्हणजे आपल्याला कुठे माती टाकायला जायचं नाही. श्रमदान म्हणजे जो जे काम करतो आहे त्यांनी तेच काम करत राहायचं, परंतु त्या कामाचं 1 दिवसाचं दाम
किंमत मोबदला हा सरकारला दान द्यायचा. कशासाठी? या शेतकरी मदत निधीमध्ये पैसा गंगाजळीमध्ये येण्यासाठी. असं जर झालं तर किती गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. शेतकरी समृद्ध होणार आहे, बेरोजगारीची समस्या सुटणार आहे, आपल्या इथल्या अनेक उद्योगांचं पुनरुज्जीवन होणार आहे, आपल्या देशावरचं कर्ज फिटणार आहे, आपला देश कर्जमुक्त होणार आहे आणि आपला देश साऱ्या जगामध्ये समृद्ध होणार आहे. आणि जसा पूर्वी तो सोने की चिडिया म्हणत होते, आता पुन्हा तो तशाच प्रकारचा सोन्याची चिडिया म्हणू शकणार आहे. आणि एवढंच सगळं होणार आहे कशामुळे? माझ्या एक दिवसाच्या श्रमाच्या दानामुळे. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही आम्हाला हे तर सांगितलंच नाही, बाकीच्या गोष्टी आतापर्यंत आम्हाला फक्त आमचाच विषय सांगितला, परंतु बेरोजगारी कशी सुटणार? मला सांगा, पूर्वीचे लोक नोकरी करायला कोणी तयार नव्हते, कारण शेतकरी समृद्ध होता. तसं जर शेतीमधून फायदा व्हायला लागला तर शेतकऱ्याचे पोरं नोकरीसाठी कधी रांगेत उभे राहणार नाही, वापस आपली शेती करायला सुरुवात करतील. दुसरं असं की आपल्या देशातले जे उद्योग बंद पडलेले आहेत, जसं नागपूरची एम्प्रेस मिल पाहिलेली असतील अनेक लोकांनी. एम्प्रेस मिल नागपूरची केवढी मोठी मिल बंद पडलेली आहे. आज मला सांगा, मी असा विचार करतो की सर एम्प्रेस मिल सुरू झाली तर किती लोकांना काम मिळेल. आता ती एम्प्रेस मिल सुरू झाली पाहिजे आणि आपल्या देशात विदेशी पैसा आला पाहिजे. मी म्हटलं विदेशातलं कर्ज फिटेल. कसं फिटेल थोडस समजून घ्या. आपल्या भागामध्ये चायना बल्बची माळ आली असेल, तुमच्या भागामध्ये आली की नाही? चीन मध्ये तयार झाली आणि कुठे? बारव्याला पोहोचली. आपण पाहिलं ना, बारीक बारीक माळा असतात, बल्बची माळ असते की नाही, ती चीन मधली माळ आपल्या देशात आली आणि इतक्या स्वस्त भावात आली का आपला इथला कोणताही माणूस ती बनवूच नाही शकत त्या भावामध्ये. का हो? मग त्या देशात कशी बनते, आपल्या देशात का नाही बनवू शकत? तर मी असं म्हणतो, मी माझ्या देशामध्ये कपडा बनवू शकतो आणि तो कपडा इतका स्वस्त बनवू शकतो की इतर देश तो बनवूच नाही शकत. आता बघा, पूर्वीच्या काळी काय होता? टेरिकॉट होता महाग आणि कॉटन होता स्वस्त. सुती कपडा होता स्वस्त आणि टेरिकॉट होता महाग, पॉलिस्टर होता महाग. पण आता उलट झालं. आता टेरिकॉटनं पॉलिस्टर झाला स्वस्त आणि सुती कपडा झाला महाग. आपण याचा फायदा घेऊ शकतो. जशी आपण धान खरेदी केली तशी आपण कापूस खरेदी केली. कापसावाला शेतकरी श्रीमंत झाला आणि आता हा जो कापूस आपण सरकारजवळ आला, हा कोणाला दिला? त्या एम्प्रेस मिलवाल्याला दिला. एम्प्रेस मिलला दिला, तू आपली मिल चालू कर. कोणत्या भावात दिला? कोणत्या भावात दिला? खरेदीचा विचार नाही केला, किमतीचा विचार नाही केला. जसं आपल्याला अन्नधान्य वाटप झालं, अत्यंत स्वस्त दरामध्ये आपण त्या मिलला उभं करण्यासाठी तो कापूस देऊन टाकला. आता मिल चालू झाली आणि कपडा तयार झाला. आणि कपडा कोणत्या भावामध्ये आला? जशी चायनाची बल्ब इथे माळा अत्यंत कमी भावामध्ये येऊ शकते, तसा आपला देशातला कपडा इतर देशाच्या तुलनेमध्ये कमी भावामध्ये इतर देशांमध्ये बाजारपेठेत पोहोचू शकतो. बरोबर आहे? पोहोचू शकतो की नाही? जर स्वस्तामध्ये जर कापूस मिळाला त्यांना तर तो कपडा बनवू शकतो. आणि तो जर कपडा विदेशामध्ये विकला गेला तर विदेशातला पैसा आपल्या देशात आपण आणू शकतो आणि आपलं विदेशातलं जे कर्ज आहे ते फेडू शकतो. म्हणजे एकाच वेळेस तुमची बेरोजगारीची समस्या सुटते आणि शिवाय आपल्या देशामध्ये विदेशातला पैसा आपण आणू शकतो. सरकारला लोकप्रियता कशी मिळेल? शेतकऱ्यांना समृद्ध केलं, शिवाय सगळ्या जनतेला स्वस्तामध्ये धान्य दिलं. आता कर्मचाऱ्यांना थोडीशी नाराजी वाटते, पण थोड्या वेळासाठी वाटेल, पण नंतर त्यांना लक्षात येईल, जो किराणा आपण इतक्या महागाचा घेत होतो, आता अन्नधान्य आपल्याला सुद्धा मिळून राहिलं. आता सध्याच्या काळामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याला कंट्रोलच्या दुकानातून अन्नधान्य मिळत नाही, पण ते मिळणं सुरू होईल या कायद्यामुळे.
त्याचाही फायदा होईल. अशा प्रकारे आपल्या देशामध्ये हा कायदा आल्याने शेतकरी समृद्ध आणि जनता सुखी असं जर झालं तर सरकारला लोकप्रियता मिळेल आणि लोकप्रियता म्हणजे सरकारचा सगळीकडे जय जयकार होईल. जो कोणी सरकार हा कायदा अंमलात आणून आपल्या देशाला सुखी करेल, शेतकऱ्याला सुखी करेल, त्या सरकारला लोकप्रियता मिळेल आणि लोक त्याचा जय जयकार करतील. बरोबर आहे की नाही? तर आपण आता या कार्याचा शेवट करतो आहे, या कार्यक्रमाचा शेवट करतो आहे. या कार्यक्रमाच्या शेवटास मी तुम्हाला आवाहन करतो आहे की श्रमदानाचा संकल्प आपल्याला करायचा आहे आणि श्रमदानाचा संकल्प करत असताना आधी लोक हात वर करावा की ज्यांना ज्यांना श्रमदान करण्याची इच्छा आहे, तयारी आहे. मग तो संकल्प करण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत. आधी हात वर करा कोणाकोणाला श्रमदानाचा संकल्प करायचा आहे. श्रमदानाचा संकल्प, 1 दिवसाचा श्रमाचं दान किती लोक करायला तयार आहेत? सरकारला दान द्यायला तयार आहेत अशी किती लोक आहेत? 1 दिवसाचं श्रमाचं दान सरकारला हा कायदा तयार करण्यासाठी करण्याचा संकल्प करायचा. काय आपण आता संकल्पाचा कार्यक्रम घेऊ. या ठिकाणी मी फॉर्म देणार आहे. ते फॉर्म इथले जे कार्यकर्ते आहेत, श्रमदान होईल भारताचा उद्धार. करारे करारे श्रमदान, करारे करारे श्रमदान होईल भारताचा उद्धार, होईल देशाचा उद्धार. किसान सहाय्यक संघ म्हणजे अशा व्यक्तींचा संघ आहे की जे शेतकऱ्यांना मदत करणाऱ्यांचा संघ. शेतकरी सहाय्यक संघ, शेतकरी स्वतःला स्वतःची मदत करू शकतो आणि शेतकऱ्यांच्या शिवाय इतर लोक देखील शेतकऱ्यांना मदत करू शकतात. असे शेतकऱ्यांना मदत करणाऱ्यांचा हा संघ आहे. हा श्रमदान संकल्प लिहिण्यात येतोय. राष्ट्रीय कीर्तन के माध्यम से भारतीय किसान हित संरक्षक कानून अपने देश में अमल में आने पर किसान फिर से समृद्ध होगा, बेरोजगारी की समस्या सुलझेगी, सभी जनता को पेट भर अनाज आज के तुलना में कम दाम पर मिलेगा, कमजोर उद्योगों का पुनरुज्जीवन होगा, अपना देश विदेशी कर्जे से मुक्त होगा, अपना देश विश्व में अमीर देश कहलाएगा, सोने की चिड़िया कहलाएगा. यह सभी उद्देश्य सफल हो सकते हैं, यह विश्वास है. अतः यह कानून अपने देश में अमल में लाने हेतु मैं अपने मर्जी से 1 दिन के श्रम के दाम सरकार को हर माह दान करने का संकल्प लेता हूँ. श्रमदान यज्ञ में शामिल होकर मैं अपने 1 दिन के श्रम का दान हर महीने करने की कसम लेकर आहुति देने के लिए राजी हूँ. श्रमदानी का नाम, पता, दूरध्वनि क्रमांक, तारीख और श्रमदानी के हस्ताक्षर या प्रकारे त्या ठिकाणी हिंदीमध्ये लिहिलेलं आहे. आणि श्रमदानाचा संकल्प करून ते कागद आपण द्यावेत जेणेकरून मला ते संग्रह करून ते पुढे सरकारला देता येतील. तर म्हणूया पुन्हा, करारे करारे श्रमदान, करारे करारे श्रमदान होईल देशाचा उद्धार, होईल देशाचा उद्धार,
प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, या सगळ्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करणार आहे. त्यांना मी या कायद्याचं एक एक पुस्तक माझ्याकडून मी सप्रेम भेट देणार आहे. तुला दंडवत सोडून जाते देऊळ सोडून दरी दरी मुझे मावळे दरी दरी तुझे मावळे देऊळ सोडून गेला देऊळ सोडून गेला देवा देऊळ सोडून गेला शिवानी जगले हसले तुझ्या शिवारे जगले हसले तुझ्या शिवारी जगले हसले तुझ्या शिवारे जगले हसले घडी कमाली अमृत प्याले घडी कमाली अमृत प्याले आता हे परी सारे सरले आता हे परी सारे सरले आता हे परी सारे सरले उरले मागे ना सोडून देवा देऊळ सोडून. याच्या पुन्हा आपल्याला आवृत्त्या निघणार आहेत. आता हे जसं प्राथमिक स्वरूपामध्ये पुस्तक आहे, याच्यामध्ये अनेक लोक अनेक काही सुचवतात आहे. तसं तुम्ही देखील मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही पण मला सुचवा. याच्यामध्ये काही सुधारणा जर आपल्याला वाटल्या तर आपण त्या सुधारणा करू आणि पुन्हा हे चांगलं तयार करून आपण सरकारला सादर करू. तर हे पुस्तक आता चिमणेजी, नरेश चिमणेजी हे सांगतील नाव, त्याप्रमाणे एकेकाला आपण यावं. अल्ताफभाऊ हुसेन, नंदूभाऊ कावडे, दिलीपभाऊ चुन्ने, बिजनजी शिवरकर, पुंडे सरपंच साहेब तावसी, डांगे सरपंच साहेब धर्मापुरी, मोहन चिन्ने बारवा, सुरेश कापदे बारवा, मुरलीभाऊ तुमन्ने बारवा, रेदुरामजी देवारे बारवा, पुंडलिक बावने बारवा, आणि मी म्हणतोय तुझ्या पाठीमागून सगळ्यांनी म्हणायचंय. राष्ट्रीय कीर्तन के माध्यम से भारतीय किसान हितरक्षण कानून अपने देश में अमल में आने पर किसान फिर से समृद्ध होगा, बेरोजगारी की समस्या सुलझेगी, सभी जनता को पेट भर अनाज आज के तुलना में
सभी जनता को पेट भर अनाज कम दाम पर मिलेगा। कम दाम पे मिलेगा। कमजोर उद्योगों का पुनरुज्जीवन होगा। कमजोर उद्योगों का पुनर्जीवन होगा। अपना देश विदेशी कर्जे से मुक्त होगा। अपना देश विदेशी कर्ज से मुक्त होगा। अपना देश विश्व में अमीर देश कहलाएगा। अपना देश विश्व में अमीर देश कहलाएगा। सोने की चिड़िया कहलाएगा। सोने की चिड़िया कहलाएगा। यह सभी उद्देश्य सफल हो सकते हैं। ये सभी उद्देश्य सफल हो सकते हैं। यह हमें विश्वास है। यह हमें विश्वास है। अतः अतः यह कानून अपने देश में अमल में लाने हेतु मैं अपनी मर्जी से मेरे एक दिन के श्रम के दाम सरकार को हर माह दान करने का संकल्प लेता हूँ। श्रमदान यज्ञ में शामिल होकर मैं अपने एक दिन के श्रमों का दाम हर महीने करने की कसम लेता हूँ और आहुति देने के लिए राजी हूँ। लगेच सोडायचं का? संकल्प करायचा ना। आता एक मिनिट व्हिडिओ होते